त्यांनी हे अधिवेशन संपायच्या अगोदर आपण ती मागणी केली होती, त्यांनी मान्य केले मंत्री महोदयांनी. प्रणय स्पेसिफिकली मी पुकारा गेला, मंत्र्यांनी उत्तर नाही म्हणजे मंत्री महोदय अरे बघायला बोलू तर द्या. बोलला तो छापील तिने पुकारलं का छापील प्रमाण वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, ताईंना जायचं आहे म्हणून ही लक्षवेधी पहिली पुकारल्या गेली. सभापती महोदय, हा जो अंबाझरी तलाव आहे हा भोसलेकालीन तलाव आहे. 1870 मध्ये. अगोदर तुम्ही वेळ घेतलेले आहेत अगोदरच्या लक्षवेधी. काय म्हटलं? स्पेसिफिक विचारा, विनंती आहे. कारण 260चा प्रस्ताव आहे. 3 नंबरची अभ्यंकरची पण थांबलेली लक्ष. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे, फार महत्वाचे आहेत. नाही महत्वाचे आहेत. एक मिनिटं घेऊ. नाही, ऑलरेडी लक्षवेधी पुढे गेलोय आपण. माझं इच्छात असं आहे की हा भोसलेकालीन तलाव आहे, नागपूर शहराच्या ऐतिहासिक इतिहासासोबत या तलावाला जुडलेला आहे आणि हा तलाव आज संपूर्ण 100% नष्ट होण्याच्या कगारावर आहे. आणि कुठेतरी या तलावासोबत नागपूरमधल्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या लहानपणीच्या आठवणी जुडलेल्या आहे आणि हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि भावनिक हा प्रश्न आहे. आणि म्हणून हा या लक्षवेधीच्या माध्यमातून मी इथे सुचवला. पण मला माहीत आहे, कारण नागपूर महानगरपालिकेच्या उदासीनतेमुळे कुठेतरी हा तलाव संपूर्णपणे नष्ट होण्याच्या याच्यावर आहे. पर्यावरण विभागाच्या संदर्भात पर्यावरण विभाग हा, मला असं वाटतं की आज दिवसभर अनेक प्रश्न लक्षवेधीच्या LAQच्या माध्यमातून 12 वाजल्यापासून 12 ते 1 वाजेपर्यंत आपण अनेक प्रश्न या विभागाचे बघितले, त्याचे उत्तरही वाचले. आणि मागील अनेक वर्षाचा अनुभव माझा असा आहे, ताई माफ करा, पण पर्यावरण विभाग आहे बिनदाताचा वाहक आहे. याच्याबद्दल भीती फार आहे, पण याला अधिकार काहीच नाही आहे. हे काहीच करू शकत नाही, कारण याच्या आधी विभाग नाही, अरे माझा तो उद्या सिरियस घ्या ना. मी तुम्हाला सांगतो की या विभागाला अधिकार काहीच नाही. कारण याच्या आधी मागच्या वर्षी सुद्धा मी गोसीकृत धरणामधल्या होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात एक मोठी लक्षवेधी लावली. त्यात ताईंनी म्हटलं की विभागाला मी सूचना दिली, त्यानंतर त्या विभागाने एकही मीटिंग त्यात घेतली नाही, कोणतीही कारवाई केली नाही. अंबाझरीचाही प्रश्न मी लावला. मी आज सकाळी सभापतींना पत्र दिलं की ही पर्यावरण विभागासोबत नियोजित नसून याच्यात जर काही बदल करायचा असणार तर ती UD डिपार्टमेंट नगर विकास विभागाने करावं. कारण हा वाडी नगर परिषदेच्या माध्यमातून वाडी शहराचं जितकंही सांडपाणी आहे, जवळपास 13 MLD पाणी, 13 दक्षलिष्ट MLD पाणी जे या अंबाझरी तलावामध्ये येत आहे आणि म्हणून याचं पूर्ण हा दूषित होत आहे. हा विभाग भले बिनदाताचा असला, बिन अधिकाराचा असला, बिन कोणत्याही कायद्याने या विभागाला खूप काही शक्ती दिली नाही किंवा या विभागाची इच्छाशक्तीच नाही आहे, असा हा विभाग आहे. पण ताई, जसं अन्न व औषधी विभागामध्ये बिना त्यालाही काही अधिकार नाही आहे, त्या विभागालाही काही अधिकार नाही आहे, त्याचे कायदे कमजोर आहे, त्याचेही केंद्र सरकारच्या कायद्यानेच तो विभाग चालतो. पण तुकाराम मुंडेंनी एक उदाहरण दाखवलं की जर इच्छाशक्ती असली तर आपण चांगल्याने काम करू शकतो, आपण तो विभाग सुधारू शकतो. आणि म्हणून तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. एकतर मला असं वाटतं याच्यानंतर प्रवीण दरेकर साहेबांना 260 वर बोलायचं आहे. जर तुमची परवानगी असली तर तुम्ही हा नगर विकासला हा लक्षवेधी वळती करून उद्या जर तुम्ही ही लक्षवेधी लावली तर मला असं वाटतं अतिउत्तम होणार, जर तो तुमच्या अधिकारात असला तर. नाहीतर जर आपण मला म्हटलं तर आपण जर परवानगी दिली. आलेलं आहे, मंत्री महोदय पण आहे. तुम्ही जर हे जर गेलं तर ते डिपार्टमेंटला जायपर्यंत उद्याच येईल असं नाही, अजून 2 दिवस पुढे जातील, 3 दिवस पुढे जातील. मंत्री महोदय आहेत ना, तर याच्या सामूहिक जबाबदारी. हा तेच मला माहित आहे ताईचे दातही आणि नखही फार मजबूत आहे. पण ताई, 1 वर्ष आधी मी ज्यावेळेस गोसीकृतच्या संदर्भात प्रश्न लावला होता, फार पोटतिडकीने मी त्यावेळेस हा विषय मांडला होता. त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं होतं की मी स्वतः नागपूरला येऊन स्वतः त्या जागेवर व्हिजिट करून मी मीटिंग घेणार आणि संबंधित विभागाला कारवाई करायला सांगणार. पण तुमच्या विभागाने तुमच्या कोणत्याही गोष्टी सिरियसली घेतल्या नाही आहेत, त्याच्यावर काहीच झालेलं नाही आहे. आणि मला या संदर्भात जे उत्तर मला मिळालेलं आहे
त्यामध्ये सांगितलं आहे की नागपूर महानगरपालिका यंत्रसामग्री मनुष्यबळाचा वापर करून हे अंबाझरी तलाव साफ करत आहे. आता त्या पाण्यातलं दूषित जे झालेलं पाणी आहे हे नागपूर महानगरपालिका कसं साफ करणार? ते इकोर्निया साफ करत आहे. तर माझा प्रश्न आहे की किती इकोर्निया आतापर्यंत त्यांनी साफ केली? त्यात 5-6 JCB लावून आणि काहीतरी मशीन लावून ते साफ करण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते कधीच साफ होणार नाही जोपर्यंत त्यात दूषित पाणी आहे, जोपर्यंत वाढीचं सांडपाणी त्यात येत आहे, तोपर्यंत त्यामध्ये तो इकोर्निया तयार होत जाणार आणि त्याला कोणताही सोल्युशन राहणार नाही. आणि म्हणून या वाढीच्या संदर्भात सुद्धा मी अनेक वर्षापासून यात पाणी दूषित असल्याच्या अनेक तक्रारी केल्या, अनेक बैठका घेतल्या, DPTCमध्ये हा विषय घेतला आणि याच्यात नगर परिषद यांच्या विरोधात याच्यात उत्तरातच दिलेलं आहे की न्यायदंड अधिकारी वर्ग 1 मध्ये म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये केस टाकण्यात आलेली आहे. कधी टाकली? 2016 त्यात त्या विभागाचा ॲफिडेविट मी मागून राहिलो की वाडी नगर परिषदेने जे ॲफिडेविट दिलं त्याचा कॉपी द्या. तर यांच्या विभागाकडे ती ॲफिडेविटची कॉपीसुद्धा नाही आहे. कारण ही लक्षवेधी लागली सकाळी, त्यावेळेसपासून मी त्यांच्या विभागाला ॲफिडेविट मागतोय, तर ॲफिडेविटची कॉपीसुद्धा नाही. आणि त्यावेळेस नगर परिषद 2016 ज्यावेळेस ही केस टाकली, 2017 नगर परिषद वाडीने ॲफिडेविट केलं होतं की ओ मंत्री महोदय 2 मिनिटं थांबा ना, थांबा, माझं काय सांगताय? चला चला बोला. हा नागपूरचा विषय. तर त्या ॲफिडेविट त्यांनी गेलं होतं की 2 वर्षात विचारपूस करतो, त्यावेळेस 2 महिन्यात हे होणार असं उत्तर मला मिळतं. आणि मागच्या 2 वर्षापासून 2 महिन्याची मी वाट बघत आहे की हे कधी होणार. वाडी नगर परिषद, कलेक्टर, महानगरपालिकेचे आयुक्त या सगळ्यांकडनं हे उत्तर मिळत आहे. आणि मागे या तिथे त्याचं जे कॅचमेंट एरिया आहे तिथे बायोडायव्हर्सिटी पार्क तयार झाला. तिथे मी नगरसेवक असताना 5 MLDचा एक STB प्लॅन्ट तिथे टाकला होता. त्यावेळेस मी त्यांना सांगत होतो की बाबा इथे 15 MLDचा आपण टाका, त्याशिवाय ते होणार नाही. पण त्यांनी त्यावेळेस मला वाटतं तो 5 MLD जागी 3 MLDच तिथे केला, तिथे 3 MLDचा STB टाकला. माझा या माध्यमातून आपल्याला प्रश्न आहे, कारण आपण उत्तरामध्ये अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये हे कुठे गेलं रे बाबा, अनेक प्रश्न होते. याच्यात जे आपण उत्तर सगळं चुकीचं दिलेलं आहे त्यात आपण सांगितलं की एक उच्च न्यायालयाने सुमोटो याची दखल घेऊन एक जनहित याचिका कोणीतरी टाकायला लावली होती 53/2023. त्यावेळेसपासून सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने सुद्धा याच्यात अनेक ताशेरे या विभागावर ओढले, पर्यावरण विभागावर ओढले, महानगरपालिकेवर ओढले, वाडी नगर परिषदेवर ओढले, पण त्यात काहीच झाले नाही. HPC अपॉइंट केली आहे ना त्याची नाही हायकोर्टने. तिने फक्त एक आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली, नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि ज्या उत्तर दिलं समितीचे नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली. सदर समितीची बैठक वेळोवेळी घेण्यात आलेली आहे. कधी घेतली आहे बैठक हे सांगू शकत नाही. त्या बैठकीत काय झालं हे सांगू शकत नाही. बैठकीत काय निर्णय झाले हे सांगू शकत नाही. आणि ते इम्प्लिमेंट कधी करणार हे तर बिलकुलच हे सांगू शकत नाही. आणि म्हणून हे जे नागपूर महानगरपालिकेच्या या ज्या चुकीच्या धोरणामुळे ही सगळे या तलावाची ही हाल आहे. आणि म्हणून याच्यामध्ये ही लक्षवेधी आपण लावलेली आहे. माझी स्पेसिफिक या माध्यमातून या विभागाला प्रश्न आहे की वाडी नगर परिषद दररोज 8.29 दशलक्ष लिटर जे प्रक्रियावर न केलेले सांडपाणी, प्रक्रिया न केलेलं सांडपाणी तलावात जे जात आहे त्याच्यावर आपण उपाययोजना म्हणून काय केलेलं आहे, त्याला बंद करण्यासाठी आपण काय उपाययोजना केलेल्या आहे. हे जे 11 दशलक्ष सांडपाणी जे आहे म्हणजे जे रोजचं जे पाणी जातं 80% प्रक्रिया यांनी सांगितलं उत्तरामध्ये की 80% तो प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे. पण आजही आणखीन पुढचे 2 वर्षसुद्धा परत हे इतकंच पाणी हे दररोज त्या अंबाझरी तलावामध्ये जात आहे. याच्याकरता जबाबदार कोण? आणि ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या याच्यात नोटिसेस देण्यामध्ये आपण ओरडलं की एक नोटीस देऊन देतो, त्यापुढे काहीच त्याचं होत नाही. हे सगळं करण्याकरता आपण हे पाणी रोखण्याकरता आपला पर्यावरण विभाग म्हणा किंवा UD विभाग म्हणा किंवा वाडी नगर परिषद म्हणा किंवा फॉरेस्ट विभाग म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा यांनी काही इंटरसेप्टिव्ह ड्रेन्स काही तयार केले आहेत का, काही पायपिंग टाकले आहे काय, काही टँकरनी ते पाणी उचलून दुसरीकडे पर्यायी ठिकाणी नेण्याची काही योजना आपण केलेली आहे काय? तर हाही माझा एक प्रश्न आहे. गेल्या 1 वर्षातील तलावातल्या पाण्याचे BDO पहिलं काय
प्रणय तुम्ही माझं- जे दोन स्पेसिफिक विचारलं ते विचारा ना. मी आता स्पेसिफिकच प्रश्न विचारतो. मी डायरेक्ट आता प्रश्न वाडी आणि नगर अधिकारी परिषदेत जबाबदार कोण? दररोज ताई आता तुम्ही लिहा. वाडी नगर परिषद दररोज 8.29 दशलिटर MLD पाणी प्रक्रिया ना केलेलं सांडपाणी दररोज तलावात जातं. ते कोणत्या दिवसापासून जात आहे आणि ते पूर्णपणे बंद कधीपासून जात आहे, त्या तलावात कधीपासून जात आहे त्याची माहिती तुम्हाला असणार. आणि ते पूर्ण बंद करण्यासाठी आपण काय कारवाई करण्यात आलेली आहे हे याच्यावर जे अधिकारी ज्यांनी याच्यात काही दुर्लक्ष केलेलं आहे, नुसतं नोटिसेस देऊन टाइमपास केलेला आहे, त्या अधिकाऱ्यांवर आपण कधीपर्यंत कारवाई करणार आहे. हे जे पाणी जे या वाडी नगर परिषदचं जे सांडपाणी आहे हे या तलावात जाणं रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहे. म्हणजे इंटरेस्ट प्रणय एक इच्छा आहे असं वाटलं. सन्माननीय सदस्य पहिला उत्तर परिणय येऊ द्या. फुके पहिलाच प्रश्न होता. यांनी प्रश्न विचारला आणि हा प्रश्न डेव्हलप करण्यासाठी त्यांनी जेवढा वेळ घेतला तेवढ्यापेक्षा दुप्पट वेळेचं उत्तर मी दिलं तर मी कर्तबगार मंत्र्याने देणार ना. मी असं कसं, तुम्ही आमचे विभागाचे दात ओठ काढले. हां, ज्या नागपूरमधनं परिणय फुके आहेत त्या नागपूर नगरपालिकेविषयी त्यांनी उल्लेख केला. महानगरपालिकेविषयी परिणय फुके ज्या वाडी नगर परिषदेच्या बद्दल बोलतायत तिथे कोण आहे नगराध्यक्ष? नाही नगर कोणाचे आहेत ते? पक्षाचे कोणत्या? आता नाही तसं. आता अरे ऐका तुम्ही, मग तुम्ही 2 महिने ऐका ना, त्यांना बोलू द्या. तुम्ही मला हा विचारलं की हे पाणी कधीपासून जाते. माझी माहिती मी तपासते पण 2 महिन्यापासून नक्की जाते. तर ऐका जर ऐका, त्यांना बोलू या द्या ना, वाडी प्रणय. नगरपालिकेमध्ये असं डिस्कशन होईल तर मग लॉबी मध्ये पण करू शकतो. Let us वाडी speak ना. त्यांना बोलू नगरपालिकेमध्ये द्या. इथे आपण प्रश्न विचारला तो मुळामध्ये नगरपालिकेचा सांडपाण्याचा विना ट्रीटमेंट पाणी त्या तलावामध्ये जातं. हे तलावामध्ये जात आहे पाणी, याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस पाठवतो कारण आमचं खात्याचं स्ट्रक्चरच नोटीस पाठवण्यापुरतं मर्यादित आहे. आम्ही याला निधी देऊ शकत नाही. आम्ही ह्याला नोटीस पाठवू शकतो. हे पाणी प्रदूषण होऊ नये, तलावामध्ये जाऊ नये, हे आमचं काम. ते नगरपालिकेला STP सुरू करण्याची सुरुवातच आत्ता झाली आहे. नगरपालिका अस्तित्वात येऊन अनेक वर्ष झाले, पण सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या संदर्भातली जागृतीच काही आत्ताच्या काळात सुरुवात झालेली. तर या राज्यभरामध्ये एवढे STP तयार होत आहेत आता की पुढच्या काळामध्ये आपल्याला हे पाणी प्रदूषित पाणी नद्यांमध्ये सोडलं जाणार नाही, याचा विषय आहे. विषय असा आहे की नगरपालिका एंटिटी लोकल एंटिटी आहेत. नगरपालिका या लोकल बॉडीज आहेत, त्या स्वतंत्र आहेत आणि त्यांना नगरविकास खातं त्याच्या माध्यमातून निधी देतं, त्याच्या माध्यमातून हे विकासाच्या संदर्भामधल्या संकल्पना आखत असतं. त्यांनी सांडपाणी उद्योगांनी पाणी नाही टाकलं पाहिजे नद्यांना, नगरपालिकांनी अनट्रीटेड वॉटर नाही सोडलं पाहिजे आणि ह्यासाठी आम्ही नोटीस देतो. 12,000 कोटी रुपये आमच्या खात्याचे येणं आहे नगरपालिकांकडनं. 12,000 कोटी. आम्ही सुद्धा कोर्टात गेलेलो आहोत. परंतु आपण इथे जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून इथे बोलत असताना आपण जे स्टेटमेंट करतो ते स्टेटमेंट इथे रेकॉर्डवर जात आहे, समोर माध्यमं बसलेली आहेत. त्यामुळे आपण बोलत असताना ह्या खात्याला दात नाहीत वगैरे म्हटल्यावर तर आम्हाला त्याच्याबद्दल दखल घेण्याची गरज वाटते. एक तर आपण नागपूर महानगरपालिकेचा विषय केला, आपण स्वतः नागपूरमधले आहात, आपण ज्या भागातले आहात तिथला विषय केला. तुम्ही जिल्हा नियोजनमध्ये बोललात, त्या जिल्हा नियोजनचे अध्यक्ष तिथले पालकमंत्री आहेत. आम्हाला तुम्ही 50 कोटी रुपये आणून द्यावे, मी तर चेअरला बोलणार ना. आम्हाला तुम्ही 50 कोटी रुपये 40 कोटी रुपये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा. हा तलाव मी साफ करून या सभागृहाला आनंद वाटेल असं काम करू शकते. आता आमच्याकडे निधीचा अभाव आहे. सरोवराची माझी एक योजना आहे, त्याला या पुरवणी मागण्यामध्ये 0 रुपये मिळालेले आहेत. तर आम्ही काम कसं करणार? आणि आमचं काम काय? आमचं काम नोटीस देणं आहे. अधिकारी आमचा काय करू शकतो? तो नोटीस देऊ शकतो. सकाळी एक जण लोकप्रतिनिधी म्हटलं की नोटीस देणार आणि पैसे काढणार. आता हे म्हणतात नोटीस देणार नाही, असं नाही चालणार. आपल्याला या सगळ्यांना मिळून हे काम करायची गरज आहे.
आता इथे अर्बन डेव्हलपमेंट विभागाने यामध्ये STPचा निर्णय घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं त्यांनी बरंच सांगितलं ते नगरसेवक असताना काय केलं तिथपासून आजपर्यंत. पण 11 MLDचे STP इथे मंजूर आहे. त्याचं जवळपास 86% काम पूर्ण झालेलं आहे आणि ते जे आमचं हे आहे STP आहे तो 23 ऑगस्ट 2026 पर्यंत ते काम पूर्ण होणार आहे. मग आता हे STPला काम होण्यासाठी 1.5 ते 2 वर्ष लागतं STP उभारण्यासाठी आणि ते काम पूर्ण होईल. त्यामुळे हे सांडपाणी ट्रीटेड होऊन मग तलावात सोडलं जाईल. या तलावातून आपण इथून हिंगणा MIDC ते पाणी उचलते. ती हिंगणा MIDC त्यांच्याकडे ते पाणी ट्रीट करते कारण ते अत्यंत पोल्युटेड पाणी आहे, याच्यात काहीच वाद नाही. ते ट्रीट केल्यानंतर ती हिंगणा MIDC ते पाणी तिथल्या उद्योगाला देते. उलट त्यांचीच तक्रार आता आहे की एवढं पोल्युटेड पाणी आहे या नगरपालिकेमुळे की आम्हाला ते पाणी ट्रीट करण्यासाठी अडचण होते. म्हणजे अशी परिस्थिती, म्हणजे MIDCनी व्यवस्था लावली, उद्योग विभागाचं आणि आमचं कर्तव्य जॉईंटली आम्ही ते केलेलं आहे. पण नगरपालिकेच्या या व्यवस्था होण्यासाठी या पूर्ण राज्याला 2-3 वर्ष अजून वाट बघावेच लागणार आहे. 46% पाणी फक्त आपण ट्रीट करतो आणि हे चुकीचं आहे, अक्षम्य आहे, ठीक आहे, पण याच्याबद्दलची जागृती अशातच सुरू झालेली. त्यामुळे हे असं इथे केलेलं आहे. आता हे तुम्ही मला जो स्पेसिफिक प्रश्न विचारला ते काम 30 ऑगस्टपर्यंत सुरू होईल. त्याचबरोबर मला इथे माझ्या अधिकाऱ्यांनी काही हेळसांड केली असं कुठेही नजर नाही आली. त्यांनी नोटीस दिलेली आहे, त्यांनी वेळोवेळी भेट दिलेली आहे. पण आता तलावांचं सन्माननीय आमचे बावनकुळे साहेब, त्यांच्या मतदारसंघातला कोराडीचा तलाव आहे, यांचा तलाव आहे, आपला पवईचा लेक आहे, सगळ्या ठिकाणी मी भेट देते. तिथे जलपर्णी होते कारण तिथे फॉस्फेट वाढतं, कारण आपल्या सांडपाण्यातून जे आपण साबण वगैरे वापरतो त्याच्यातून फॉस्फेट पाण्यामध्ये जातं आणि त्याच्यानी जलपर्णी निर्माण होते. आता ही जी केस त्यांनी उल्लेख केला ना, त्याचा या पर्यावरणाचा विषय नाही. ती केस एकेकाळी ढगफुटी झाल्याने त्या तलावामध्ये नाग नदीमध्ये पूर आला आणि त्या पुरामुळे 3-4 गावांमध्ये पाणी गेलं आणि त्या पाण्याच्या संदर्भामध्ये ती झालेली केस आहे. त्याच्या संदर्भामध्ये ती जी कमिटी आहे ती गेलेली आहे आणि सामाजिक कार्यकर्ते कोर्टात गेलेले आहेत आणि त्याच्यावरचा तो विषय आहे. तो काही पर्यावरणाशी संबंधित एकटा विषय नाही आहे. तो विषय ढगफुटीमुळे झालेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भातला विषय. त्याच्यामधला एक भाग आहे तिथे जलपर्णी असल्यामुळे पाणी अडू शकतं जलपर्णीत कचरा येऊन. पण जेव्हा ढगफुटी होते आपल्याला माहिती आहे पाण्याचा प्रवाह किती हेवी असतो, तर ते पाणी काही जलपर्णीमुळे होल्ड करू शकत नाही, त्याच्यापेक्षा त्याचा प्रवाह जास्त असतो, ते जातं, ते 4-5 गावात शिरलेलं आहे. हे पर्यायाने सगळंच पर्यावरण. तसं तर इथे बसलेला प्रत्येक माणूस पर्यावरण दूषित करतोय कारण ऑक्सिजन घेतोय, कार्बन डायऑक्साईड सोडतोय. आपण AC मध्ये बसलेलो आहे, आपण लाईट लावलेली आहे भर दिवसा, तर आपण पर्यावरणाचं ऱ्हासच करतोय. तेच सांगते कारण आपण एव्हरी प्रोजेक्ट करतो, एक पर्यावरणामध्ये आपण कुठलीही गोष्ट आपण करतो, तर हे सगळं आपण पर्यावरणामध्ये काय टाकतोय, एक्सक्रिशन टाकतोय. त्याला ट्रीट करायची गरज आहे. आता कार्बन डायऑक्साईड कसा ट्रीट होईल, नीलमताईंनी सांगितलं त्याप्रमाणे कार्बन डायऑक्साईड घेतलं तर माणूस वर जाईल, तर ते आपल्याला नाही करायचं. तर ते जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड वापरणारे आपल्याला प्लांट लावायचे जे ऑक्सिजन बाहेर देतील आणि आपल्याला श्वासाला त्रास होईल, आपल्याला त्रास होणार नाही आणि प्रदूषणाला आपल्याला मदत करतील. त्यामुळे आम्ही हे सगळे उपाययोजना केलेल्या आहेत. पण एका विभागाचं हे काम नाही, हे अनेक विभागांचं मिळून काम आहे. संयुक्त विद्यमानाने करायचं आणि नागपूरमध्ये स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, स्वतः बावनकुळे साहेब पालकमंत्री आहेत, तर या त्यांच्या स्वतःच्या अडचण निर्माण झाली आहे. तर यांनी जर ठरवलं तर या राज्याला काही निधीची कमी पडू शकत नाही. परिणय फुके त्यांचे लाडकेच आमचे विधान परिषदचे सदस्य आहेत. त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना आग्रह केला आणि बावनकुळे साहेबांना पालकमंत्री म्हणून आग्रह केला आणि त्यांनी आम्हाला भरभरून निधी दिला, तर हे प्रश्न आम्ही पुढच्या अधिवेशनापर्यंत येऊ देणार नाही, इतके चांगल्या पद्धतीने सोडवू शकू असं मी सभाला संजय वेंडे. सभापती महोदय, बोला संजय वेंडे, तुम्हाला संधी दिली. सभापती महोदय, मी या ठिकाणी सभागृहात सकाळपासून आहे. आपण लक्षवेधीचा नेमका सिक्वेन्स काय आहे समजून जरा.